अखेर अमरावतीमध्ये भाजप आणि शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेची युती फिसकटल्याचं पाहायला मिळत आहे। अमरावती आणि नागपूर भाजप आणि शिवसेनेच्या अनेक बैठका पार पडूनही युती फिसकटल्याचं दिसून येत आहे। आज नागपुरात बावनकुळे यांच्या नेतृत्वामध्ये एक बैठक पार पडली। ही अंतिम बैठक होती। शिवसेनेनं अवास्तव जागा मागितल्यानं युती फिसकटल्याची चर्चा आहे। थोड्या वेळामध्ये पत्रकार परिषद घेत शिवसेनेचे नेते अभिजित अडसूळ अधिकृत घोषणा करणार आहेत। शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संतोष बदरे यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी जाऊयात, आपले प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे आपल्या सोबत आहेत। अनिरुद्ध, शिंदेची शिवसेना भाजप आणि स्वाभिमान पक्षाची युती होणार असल्याच्या चर्चा होत्या, बैठकांवर बैठका होत्या, मात्र आता भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचं फिसकटल्याचं कळतंय। नक्कीच संदीप, आता जर पाहिलं तर अमरावती आणि नागपुरात मोठ्या प्रमाणात भाजप आणि शिवसेनेच्या ज्या आहेत त्या बैठका झाल्या आणि या बैठका ज्या आहेत मात्र त्या फोल ठरलेल्या आहे। या बैठकीला कुठल्याही बैठकीला जे आहे ते यश आलेलं नाही। त्यामुळे आता अखेर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची जी आहे ती अमरावतीत महापालिकेमधली युती फिसकटलेली आहे। आता महापालिकेत जी आहे ती युती भाजप आणि शिवसेनेची होणार नाही। त्यामुळे आता शिवसेना नेमका काय स्टँड घेते हे पाहणं खऱ्या अर्थानं औत्सुक्याचं ठरणार आहे। सध्या जर पाहिलं तर 5:30 वाजता अभिजित अडसूळ शिवसेनेचे जे नेते आहेत ते आता पत्रकार परिषद घेणार आहे आणि पत्रकार परिषद घेऊन अधिकृत या संबंधानं घोषणा करणार आहे, अशी जी माहिती आहे ते शिवसेनेचे जे जिल्हा प्रमुख आहे संतोष बद्रे यांनी दिलेली आहे। आणि त्यामुळं आता युवा स्वाभिमान पक्ष याच्यासोबत भाजप युती करते का हे पाहणं देखील खऱ्या अर्थानं औत्सुक्याचं ठरणार आहे। कारण शिंदेसोबत जी आहे ती युती होणार होती, त्यासोबतच रवी राणांच्या पक्ष युवा स्वाभिमान याच्यासोबतही युती होणार होती आणि आता त्यामुळे ही युती युवा स्वाभिमान सोबत तरी भाजप करतं का याकडे आता खऱ्या अर्थानं लक्ष लागलंय। अगदी अनिरुद्ध, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आणि आता शिवसेना जी 5:30 वाजता पत्रकार परिषद घेते त्याकडे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचं राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे।